सगळे इथे बसलेलो आहोत. वेगवेगळे कार्यक्रम झी मराठीवरती होतात. तसाच आमच्याही या गावामध्ये एक कार्यक्रम होतो. तिकडे जसे आदेश भाऊजी असतात तसेच आमच्याकडे इकडे वांदेकर भाऊजी आहेत. तर ते वांदेकर भाऊजी सुद्धा इकडे येणार आहेत तुम्हाला सगळ्यांना भेटायला. नमस्कार, मी संदेश वांदेकर तुमचं स्वागत करतो. आज झी मराठीचा सगळा परिवार या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे, म्हणून जरा मला थोडंसं गंमत सुचली. मग एक छोटीशी स्पर्धा मी तुमच्यासाठी आयोजित केलेली आहे. सगळ्या कुटुंबाने मिळून ती आपलं करायची आहे. इथे मी तुम्हाला एक दार देणार, दार म्हणजे ही चौकट देणार आणि दिवाळीसाठी ती सजवायची आहे. सगळ्यांना 5 मिनिटाचा वेळ मिळेल. आपापली चौकट आपण सजवायची. आता हे फुलं आहेत, त्याचा हार बनवायचा आहे. आकाशकंदील आहे, आकाशकंदील असेंबल करून लावायचा आहे. दिवा आहे. अत्यंत चांगली सजावट करायची. जो सगळ्यात जास्त चांगली सजावट करेल ती फॅमिली या ठिकाणी जिंकेल. पहिला नंबर येईल त्याचा. तुमची वेळ सुरू होते आता. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. वेळ संपलेला आहे. वेळ संपलेला आहे, वेळ संपलेला आहे. आता आपण काय करू की तिकडनं सुरुवात करूया. बरं, यांनी जे सामाजिक संदेश दिलाय की जावाई घराच्या बाहेर चाललेला आहे. त्यामुळे ते सांगतील ना संदेश. तुम्ही काय सांगता संदेश? अच्छा, काय रांगोळीचं काय? घराची चौकट आहे आणि घरीच आत चाललेला आहे तो. सासूबाई तुम्ही उभ्या राहा. अच्छा, जावाई आज चाललेला आहे असं. इकडनं जावई आत जावाईची पावलं आहेत. लक्ष्मीची पावलं आहेत ती. मी आता अरे बाबा, फार मोठ्या पावलांनी लक्ष्मी घरात. व्हेरी गुड. पण सामाजिक संदेश काय? हा लक्ष्मीची पावलं तुमच्या घरात आली, हा तुमचा घरगुती संदेश आहे. नाही म्हणजे ते असू द्या, काही नाही. व्हेरी गुड. म्हणजे विष्णू घरी येतो असं आम्हाला अच्छा अच्छा, अच्छा अच्छा. अत्यंत सैरभैर असा कंदील या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. अरे वा 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 वा. जुळून येते रेशीम गाठीचं हे घर आहे. त्यांनी रांगोळी म्हणून एक नाव काढलेली आहे. पणती आहे ती. अच्छा, पणती पणती म्हणजे ते सामाजिक संदेश काय? सामाजिक संदेश असा आहे की ज्या पारंपरिक पद्धतीने आपण दिवाळी साजरी करत आलो आहोत त्याच पारंपरिक पद्धतीने करा. दिवे लावा, इलेक्ट्रॉनिक दिवे वापरू नका आणि इको फ्रेंडली अशी ती दिवाळी साजरी करा. जे आम्ही ते फुलांनी तिची ज्योत आपण असं तेलाची वात लावली तर फुलांची ज्योत येते. दिवे लावले की फुलं जन्माला येतात. अत्यंत अत्यंत म्हणजे आता काय हरकत नाही. हा कंदील पण छान झालेला आहे. अरे बाप रे बाप रे वा रे देवा देवा. जावाजावांमध्ये काय भांडणं नाहीत बघा. 4ही वात्या पेटवल्या आहेत एक साथ. खूप दिवे लावले आम्ही. खूप दिवे लावलेले आहेत. आगी आग आगी आग असं या एपिसोडचं नाव असायला पाहिजे. आणि हा जो काही संदेश यांनी दिलेला आहे की सेव्ह टिअर्स. अच्छा, मला वाटलं अश्रू वाचवा असं काहीतरी. अच्छा अच्छा अच्छा. पण आता इकडे माणसं जास्त दिसते, ट्रीज मात्र एकच आहे. त्यामुळे आपण ट्री असं म्हणू शकतो. शेवटी माणसांनी मिळून आता शेवटी शेवटी. अच्छा अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. वा वा, फार छान. आता हा आकाश कंदील यांनी अत्यंत सुंदर बनवलेला आहे. मध्ये मध्ये थोड्याशा अभिनयाच्या जागा सोडलेल्या आहेत. फार चांगला आहे, काय हरकत नाही. वा वा वा. हार पण तुमचा एकदम चंद्रहार आहे, काय हरकत नाही, काय प्रॉब्लेम नाही आहे. वा वा, क्या बात आहे. अतिशय सुंदर तुम्ही रांगोळी काढली आहे. फार फार छान, फार छान. ह्याचं काय साधारण आहे सामाजिक महत्व या रांगोळीचं? काय अंदाज घेता येतोय का तुम्हाला? नाही, अंदाज म्हणजे कारण मी लिहिलं नाही कुठे. नाही हरकत नाही, काय नाही लिहिलं, काय हरकत नाही. पण आम्हाला असं म्हणजे एक नदी वगैरे दिसते या ठिकाणी अशी. आणि नद्याजोड प्रकल्प, नद्याजोड प्रकल्पाचं काहीतरी आहे इथे. आणि हे पानं असेच नदीत वाहत चाललेले आहे असं आपण धरू. हा निसर्ग आहे, हा निसर्ग आहे.
हा निसर्ग आहे. ते पक्षी दिसतात ना मध्ये पक्षी दिसत आहेत ते पक्षी आहेत हा हिरवळ अच्छा, असायला हा, हवी अच्छा, सगळीकडे अच्छा, काय हरकत नाही. दिस इज ग्रीन पार्क ग्रीन ग्रीन ओके कलरचा ओके उपयोग हा करून विदर्भातला घेतलेला आहे. निसर्ग आहे. अतिशय सुकलेला आहे. पक्षी पण गरीब बिचारे एका ठिकाणी उडतात आहे. काय हरकत नाही. निसर्ग कुठला असू शकतो. वा 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 वा. यांनी आता यांचा हा जो आकाश कंदील आहे आम्हाला विशेष आवडलेला आहे. आणि दोन कुटुंबांचं मिश्रण आहे हा 2 कुटुंबाचं मिश्रण आहे. आणि काय आहे की एकाने एक काम केल्यामुळे हे आकाश कंदील व्यवस्थित झाला. दुसऱ्याने लुडबुड नाही केली. आणि विशेष म्हणजे आई आजीचं मला फार कौतुक करायला वाटेल त्यांना की त्यांनी या महागाईवर मात कशी करावी आणि कमी फुलामध्ये फार चांगला हार कसा करावा हे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. मी सुई यूज केलेली नाहीये. मी हाताने गाठी मारून तुमची हा सुई हार केलेला बरोबर, आहे. तुमची सुई माझ्याकडे आहे. नाही, काय हरकत कोणालाही नाही. कोणालाही त्या टोचून बोलत नाहीत त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. जे काय असतं मला सुईसोबत वेगळी नाही वापरली. Exactly. सुईचा मग वापर तुला अजिबात- कसं दुखवू? आता आपण आता निकाल जाहीर करूया. तर नाही मला काय वाटतं ओ नाही पण तरी हे महत्वाचं नाही वाटत तुम्हाला नाही पण याच्यात जे होणार आहे ओके आमचा रिझल्ट तयार आहे. आणि विजेते कुटुंब आहे एनी गॅसेस आणि विजेते कुटुंब आहे सगळेच. आणि याचं बक्षीस जात आहे सगळ्या प्रेक्षकांना. आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्या प्रेमापोटी आपण इतकी चांगली सजावट झी मराठी तर्फे घराघरात आज करतोय. त्याचं सगळं श्रेय त्याचं सगळं बक्षीस आपल्या प्रेक्षकांना जात आहे. आपल्या प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार डॉन बॉस्को डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेशी संलग्न असणाऱ्या काही महिला आज आपल्याकडे आलेल्या आहेत. आपण त्यांचं स्वागत करूयात. या संस्थेमार्फत नेहमीच गोरगरीब तळागाळातील महिलांना स्वयंसिद्ध करण्याचं काम केलं जातं. त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर स्वयंसंरक्षणाचे धडे दिले जातात. स्वच्छतेचं महत्त्व त्यांना पटवून दिलं जातं. त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देखील दिलं जातं. तर याच संस्थेच्या या महिला आज आपल्याकडे आलेल्या आहेत. त्यांच्या प्रतिनिधींना या मंचावरती येण्याची मी विनंती करतो आणि रोहिणीताईंना मी विनंती करतो की झी मराठीतर्फे एक भेट आपण त्यांना द्यावी. तर मंडळी आज हे सगळे पाहुणे आमच्याकडे आलेले आहेत. या सगळ्या पाहुण्यांना आम्ही देणार आहोत एक गिफ्ट हॅम्पर. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात अशीच धमाल अशीच मजा अशीच मस्ती करण्यासाठी. तोपर्यंत बघत राहा. चला हवा येऊ द्या.